नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. तर भक्तांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही उपाशी राहिला तरी चालेल, पण तुम्हाला बाळूमामांची कथा सांगणार आहे. मोठी संकटे आणि गरिबी जळून कशी खाक होईल याबद्दलची मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. बाळूमामांचा लक्षात ठेवा आणि बाळूमामांचा संदेशसुद्धा सांगणार आहे. तर भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, स्किप करू नका, ठीक आहे. तर भक्तांनो, त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो, ठीक आहे. तर चला पाहूया. चांग बरं बाळूमामाच्या नावानं चांग बरं. भक्तांनो, उपाशी राहिला तरी चालेल, पण श्रद्धा उपाशी ठेवू नका. हेच बाळूमामांच्या विचाराचं खरं सार आहे. बाळूमामा सांगतात की माणसांच्या आयुष्यातील मोठी संकट ही बाहेरून येत नाहीत, ती मनाच्या कुमकुवतपणातूनच जन्म घेतात. जेव्हा मन खचतं, विश्वास तुटतो, तेव्हाच गरिबी, दुःख आणि संकट आपल्यावर राज्य करायला लागतं. पण ज्या क्षणी तुम्ही मनाने मजबूत होता, देवावर आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवता, त्या क्षणी तुमचं नशीब बदलायला सुरुवात होते. बाळूमामांची ही कथा आपल्याला शिकवते की एक गरीब माणूस रोज उपाशी झोपायचा, पण त्याने कधीही देवावरचा विश्वास सोडला नाही. तो म्हणायचा, आज नाही तर उद्या माझ्या भक्तीचं फळ मला नक्की मिळेल. लोक त्याची थट्टा करायचे, पण पण भक्तांनो तो शांतपणे आपलं काम करत राहिला. एक दिवस त्याच्या आयुष्यात असा काळ आला की त्याची गरिबी जणू आग लागल्यासारखी जळून खाक झाली. कारण त्याने हार मानली नव्हती आणि बाळूमामांवरचा विश्वास टिकवून ठेवला होता. भक्तांनो, बाळूमामा सांगतात की अरे माझ्या लेकरांनो, संकट ही परीक्षा असते. देव तुमची ताकद बघत असतो, तुमचा संयम पाहतो. जर तुम्ही त्यावेळी डगमगला नाही तर देव तुमचा स्वतः हात धरतो. गरिबी ही कायमची नसते, ती फक्त एक अस्वस्थ असते. पण श्रद्धा आणि विश्वास कायम ठेवला तर ही अस्वस्थ बदलायला भक्तांनो, अवस्था बदलायला वेळ लागत नाही. तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असोत भक्तांनो, तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असोत, पैशाची कमतरता असो, लोकांचा अपमान असो, पण जर तुम्ही मनात बाळूमामांचं नाव घेतलं, चांगलं कर्म करत राहिला तर हळूहळू सगळं बदलतं. जसं अंधार कितीही गडद असला तरी एक छोटीशी दिव्याची ज्योत त्याला दूर करत असते. भक्तांनो, जसं बाळूमामांचं नाव तुमच्या आयुष्यात प्रकाश आणतं, बाळूमामा हेही सांगतात की फक्त ऐकून उपयोग नाही, त्या विचारावर चालणं महत्त्वाचं आहे. गरिबी असाल तरी भक्तांनो प्रामाणिक राहा, उपाशी असाल तरी दुसऱ्याला मदत करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधीही निराश होऊ नका, नाराज होऊ नका भक्तांनो. कारण ज्या क्षणी तुम्ही निराश होता, त्या क्षणी तुम्ही तुमचं भाग्य स्वतःच बंद करता. भक्तांनो, ही कथा आपल्याला सांगते की गरिबी जळून खाक करण्यासाठी पैशाची नाही तर श्रद्धेची गरज असते. मनापासून केलेली प्रार्थना, निस्वार्थी सेवा आणि सतत सकारात्मक विचार हेच बाळूमामांचे खरे मंत्र आहेत. म्हणून लक्षात ठेवा भक्तांनो, लक्षात ठेवायचं आहे आपल्या सर्वांना, उपाशी राहणं चालेल, पण श्रद्धा उपाशी ठेवू नका. संकटे येतील, पण विश्वास ढळू देऊ नका. आणि एक दिवस असाही येईल ज्या दिवशी तुमचं दुःख, गरिबी आणि अडचणी खरंच जळून खाक झालेले असतील. लक्षात ठेवा. बोला बाळूमामाच्या नावानं चांग बरं. तसेच बाळूमामांच्या विचारांचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर फक्त कथा ऐकून थांबायचं नाही, तर त्या प्रत्येक शब्दाला आपल्या जीवनात उतरवायचं असतं. बाळूमामा सांगतात की माणसाचं आयुष्य हे शेतीसारखं आहे. तुम्ही जसं बी पेरता तसंच पीक उगवतं. जर तुम्ही मनात भीती, नकारात्मकता आणि निराशा पेरली तर आयुष्यात दुःख आणि अडचणीच वाढत असतात. लक्षात ठेवा. पण जर तुम्ही श्रद्धा,
मेहनत आणि सकारात्मक विचार पेरले तर सुख समाधान आणि यश आपोआप तुमच्याकडे येत असतं, लक्षात ठेवा. भक्तांनो, एक दुसरी गोष्ट बाळमामा सांगतात. एक माणूस खूप गरीब होता. त्याच्याकडे खायला अन्न नव्हतं, अंगावर कपडे नव्हते आणि राहायला घरही नव्हतं. पण त्यांच्या चेहऱ्यावर कधीही तक्रार नव्हती. तो रोज सकाळी उठून देवाचं नाव घ्यायचा आणि म्हणायचा, माझं आयुष्य जरी कठीण असलं तरी माझा विश्वास खंबीर आहे. गावातले लोक त्याला वेडा समजायचे, कारण तो इतक्या संकटातही हसत होता. पण भक्तांनो, त्याला माहीत होतं दुःख हे कायमचं राहत नाही, कायमचं नसतं. भक्तांनो, हे त्याला सर्व माहीत होतं. भक्तांनो, बाळूमामा सांगतात की त्या माणसाच्या आयुष्यात एक दिवस असा आला जेव्हा त्याला अचानक काम मिळालं. त्याने प्रामाणिकपणे काम केलं, कोणालाही फसवलं नाही आणि हळूहळू त्याची परिस्थिती सुधारू लागली. काही वर्षात तो इतका सक्षम झाला की जो माणूस कधी उपाशी झोपायचा तोच दुसऱ्यांना अन्न देऊ लागला. ही फक्त नशिबाची गोष्ट नव्हती, ही श्रद्धा, संयम आणि सततच्या प्रयत्नांची कमाई होती. भक्तांनो, बाळूमामा आपल्याला वारंवार सांगतात की देवावर विश्वास ठेवा, पण हातावर हात ठेवून बसू नका. म्हणजेच फक्त भक्तांनो प्रार्थना करून काही होत नाही, त्यासाठी कृतीही करावी लागते. जसं दिवा लावण्यासाठी तेल आणि वात दोन्ही लागतात, तसं यशासाठी सुद्धा आणि मेहनत, श्रद्धा हे दोन्हीही लागतात. मामा असंही सांगतात की आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे स्वतःला कमी समजणं. अनेक लोक गरिबीमुळे, परिस्थितीमुळे किंवा लोकांच्या बोलण्यामुळे स्वतःवरचा विश्वास गमावतात. पण बाळूमामा म्हणतात, ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला त्याला देव ही साथ देतो. जर तुम्ही स्वतःला कमजोर समजाल तर जग तुम्हाला आणखी कमजोर बनवेल. पण जर तुम्ही ठामपणे उभे राहिलात तर परिस्थिती ही तुमच्यासमोर झुकते. बाळूमामांच्या विचारामध्ये सेवा याला खूप महत्त्व आहे. जे सांगतात की मामा सांगतात की तुम्ही कितीही गरिबी असाल तरी दुसऱ्याला मदत करण्याची भावना ठेवली पाहिजे. भक्तांनो, कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होता तेव्हा देव तुमच्या दुःखात सहभागी होतो. सेवा हीच खरी पूजा आहे आणि त्यातूनच मनाला शांती मिळते. ते एक महत्त्वाचं वाक्य नेहमी सांगत असतात, संकट तुमचं आयुष्य संपवायला येत नाहीत, तर तुम्हाला मजबूत बनवायला येतात. प्रत्येक भक्तांनो, प्रत्येक अडचण ही एक शिकवण असते. जर तुम्ही त्या अडचणीतून काही शिकलात तर तुम्ही पुढच्या वेळेस आणखी मजबूत बनता आणि हळूहळू तुमचं आयुष्य बदलायला लागतं. म्हणून मामा हेही सांगतात की गरिबी ही फक्त पैशाची नसते, ती विचारांची असते. काही लोकांकडे भरपूर पैसा असतो पण तरीही ते दुःखी असतात, कारण त्यांच्याकडे समाधान नसतं. आणि काही लोक गरीब असतात पण आनंदी असतात, कारण त्याच्याकडे समाधान असतं. त्यामुळे खरा श्रीमंत तोच ज्याचं मन समाधानी आहे. भक्तांनो, ते म्हणतात, मन श्रीमंत ठेवा, पैसा आपोआप येईल. याचा अर्थ असा नाही की पैसा महत्त्वाचा नाही, पण तो सर्व काही नाही. जर भक्तांनो तुम्ही फक्त पैशाच्या मागे धावलात तर तुम्ही मनशांती गमवाल. पण भक्तांनो, जर तुम्ही योग्य मार्गाने, योग्य प्रामाणिकपणाने काम केलं तर पैसा आणि समाधान दोन्ही मिळेल. बाळूमामांच्या या विचारांचा शेवट एक मोठा संदेश देतो, कधीही हार मानू नका. जर जग काहीही बोललं, परिस्थिती कितीही कठीण झाली तरी स्वतःवर विश्वास आणि देवावरचा विश्वास सोडू नका. कारण एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तुमचं आजचं दुःख, संघर्ष आणि गरिबी तुमच्या यशाची भक्तांनो कहाणी बनेल. आणि त्या दिवशी तुम्ही स्वाभिमानाने, अभिमानाने म्हणाल, मी उपाशी राहिलो, मी संघर्ष केला, पण मी हार मानली नाही आणि म्हणूनच आज मी जिंकलो आहे. तसेच बाळूमामांच्या विचारांचा गाभा जितका खोल जातो तितकं माणसाच्या
स्वतःचं आयुष्य नव्याने समजायला लागतं. बाळूमामा सांगतात की आयुष्य म्हणजे फक्त सुख मिळवण्याचा प्रवास नाही, तर स्वतःला घडवण्याचा मार्ग आहे. संकटे, दुःख, अपमान हे सगळं फक्त तुमचं नुकसान करायला येत नाही, तर तुमच्या आत दडलेली शक्ती जागवायला येते. ते एक कथा सांगतात. एक तरुण मुलगा होता, खूप मेहनती पण नशिबाने नेहमी हरलेला. तो जे काही कायम काम करायचा त्यात त्याला अपयश मिळायचं. लोक त्याला अपशकुनी म्हणू लागले. घरची परिस्थिती एवढी वाईट झाली की 2 वेळचे जेवणसुद्धा कठीण झाले मिळायला. एक दिवस तो पूर्णपणे तुटून गेला आणि म्हणाला, देवा, मी इतका मेहनत करतो तरी मला काहीच काम मिळत नाही. त्या रात्री त्याला स्वप्नात बाळूमामा दिसले. त्यांनी शांतपणे त्याला विचारलं, तू मेहनत करतोस पण विश्वास ठेवतोस का? मुलगा गोंधळला. तो म्हणाला, मी काम करतो पण तुम्ही नेहमी भीती भक्तांनो असते. पण मनात नेहमी भीती असते, पुन्हा अपयश येईल याची. तेव्हा बाळूमामा म्हणाले, भिंतीतून केलेली काम कधीच यश देत नाही. काम करताना मनात विश्वास हवा, मी जिंकणारच. त्या दिवसापासून त्या मुलाने आपली विचारसरणी बदलली. त्याने काम करणं थांबवलं नाही, पण आता तो भीतीऐवजी आत्मविश्वासाने काम करू लागला. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल होऊ लागला. लोकांनी त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघितले. भक्तांनो, काही वर्षांनी तोच मुलगा गावात आदर्श बनला. बाळूमामा सांगतात, मन जिंकणं ही जग जिंकणं लक्षात ठेवा. बाळूमामा सांगतात की मन जिंकलं की जग जिंकलं. जर तुमचं मन मजबूत असेल तर कोणतीही परिस्थिती तुम्हाला हरवू शकत नाही. पण जर मन कमजोर असेल तर अगदी छोटंसं संकटही मोठं वाटू लागतं. ते एक अजून महत्त्वाचा संदेश देतात, तक्रार करणं थांबवा. कारण तक्रार करणारा माणूस कधीच पुढे जात नाही. तो नेहमी आपल्या परिस्थितीवर दोष देत राहतो. पण जो माणूस परिस्थिती स्वीकारतो आणि त्यातून मार्ग टिकवतो तोच खरा यशस्वी होतो. बाळूमामा म्हणतात की आयुष्यात 3 गोष्टी कधीही सोडू नका, श्रद्धा, मेहनत आणि संयम. ही 3 गोष्टी ज्या माणसाकडे आहेत त्याला कोणीही थांबवू शकत नाही. मामा सांगतात की अरे माझ्या बाळांनो, वेळ सगळ्यांची येते. आज तुम्ही संघर्ष करत असाल, लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत असतील, तुमच्यावर हसत असतील, पण हीच वेळ तुमची ताकद वाढवत आहे ही समजा. हीच वेळ तुम्हाला पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करत आहे. बाळूमामांच्या विचारामध्ये एक खूप सुंदर गोष्ट आहे. देव कधीच उशिरा करत नाही, तो योग्य वेळेवरच देत असतो. म्हणजेच तुम्हाला जे हवं आहे ते कदाचित आज मिळणार नाही, पण जर तुम्ही योग्य मार्गाने चालत राहिलात तर ते तुम्हाला योग्य वेळी नक्कीच मिळेल. ते सांगतात की गरीब असणं चूक नाही, पण गरीब विचार ठेवणं चूक आहे. जर तुम्ही नेहमी मी काही करू शकत नाही असं म्हणाला तर तुम्ही खरंच काही करू शकत नाही. पण जर तुम्ही मी प्रयत्न करेन असं ठरवलं तर तुम्ही अशक्य गोष्टीही शक्य करू शकता. बाळूमामा नेहमी सांगतात की तुमचं आयुष्य बदलणारी मोठ्यात मोठी गोष्ट गरज असते. छोट्या छोट्या सवयी बदलल्या तरी मोठा फरक पडतो. जसं रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढणं, सकारात्मक विचार करणं, दुसऱ्याला मदत करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. ते म्हणतात की स्वतःवर विश्वास ठेवा, देव तुमच्या मागे उभा आहे. आणि भक्तांनो, बाळूमामा आपल्याला सांगतात की जग बदलायला बाळूमामा शेवटी सांगतात, आपल्याला एक खोल संदेश देतात. जग बदलण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःला बदला, जग आपोआप बदलेल. म्हणूनच जर तुम्हाला तुमची गरिबी, दुःख आणि संकट जळून खाक करायचे असतील तर फक्त कथा ऐकून उपयोग नाही, तर त्या विचारावर चालायला सुरुवात करा. कारण खरी शक्ती बाहेर नाही, ती तुमच्या आत आहे. आणि भक्तांनो, एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुमचं नाव घेतलं जाईल, तुमच्या संघर्षाची कथा सांगितली जाईल आणि लोक म्हणतील, हा माणूस कधीच हार मानत नाही. म्हणूनच भक्तांनो, आज तो जिंकला आहे. तसेच भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भक्तिमय संदेश, भावनिक कथा आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी
आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा. कमेंटच्या माध्यमातून मी तुम्हाला काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते सांगू शकतो आहे. ठीक आहे. तर बघताना तुम्ही चॅनलवरती नवीन असला तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा बघताना. ठीक आहे. तर तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. श्री सद्गुरू संत बाळूमामा. ओम बाळूमामाय नमः. श्री स्वामी समर्थ.